नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हॅलो 24 तासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खरं तर या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्य यासह शिक्षण, व्यापार या संबंधित विषयांवर बोलत असतो. आज आपण शिक्षणाशी संबंधित विषयावर बोलणार आहोत. विषय आहे एव्हिएशन आणि स्पेस इंजिनिअरिंगमध्ये करिअर आणि याविषयी खरं तर आपल्याला माहिती देणार आहेत लीना बोकील मॅम. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर त्यांच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. मॅम, आपलं खूप खूप स्वागत. खरं तर तुम्हाला तुमच्याविषयी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये, कारण सगळेच जण तुम्हाला ओळखून आहेत. पण अगदी थोडक्यात तुमची ओळख आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देते. लीना बोकील यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्या टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन देखील आहेत. नासामध्ये ट्रेनिंग घेऊन आता त्या आपल्या भारतातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि अर्थात शिक्षक म्हणून काम करणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आतापर्यंत मॅडमांनी नासामध्ये 6 वेळा भेट दिलेली आहे. आजवर त्यांना द ITTES यंग वुमन इन इंजिनिअरिंग अवॉर्ड यासह रॉटरी पाऊल हॉरिस फेलोशिप त्यांना मिळाली आहे. प्रतिष्ठित सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि क्रांतीवीर ज्योती शिक्षक पुरस्कार हे त्यांना मिळालेला आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. मॅम, एरोस्पेस इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि अर्थात अंतराळ या संबंधित बातम्यांमध्ये आपण नेहमी तुम्हाला खरं तर आपल्या वृत्तवाहिनीवर बघत असतो. आज आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना आणि स्पेशली विद्यार्थ्यांना ज्यांना अंतराळ किंवा या सगळ्याच गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी आलेला आहात. मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की एरोस्पेस किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? नक्कीच खूप संधी आहेत आणि स्पेस इज ए ब्रांच, मल्टीडिसिप्लिनरी ब्रांच आणि तिथे इनफायनाईट ऑपॉर्च्युनिटीज आहेत, खूप संधी आहेत. आणि आता भारतातच असं पाहिलं आपण तर एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे इस्रोच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि स्पेस सेक्टरमध्ये इवन स्टार्टअप्स करता येतील तुम्हाला सुरू, असं पण हा इकोसिस्टम आता चांगला फेवरेबल आहे. आणि डिफेन्स सेक्टरमध्ये पाहिलं तर आता अनगिनत ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि R&D आणि डिफेन्स स्पेस या सेक्टर्समध्ये आता प्रायव्हेट सेक्टरला त्यांनी ओपन केलेलं आहे. त्यामुळे अनेक संधी आता आलेल्या आहेत. त्यामुळे स्पेस रिलेटेड म्हणजे पाहिलं तसं तर रॉकेट सायन्स टेक्नॉलॉजी आणि स्पेसक्राफ्ट, सॅटेलाइट्स आणि स्पेसमध्ये जाणाऱ्या या सगळ्या गोष्टी, टेलिस्कोप्स आणि या प्रोब्स वगैरे हे सगळं येतं. इवन ॲस्ट्रोनॉट्स जे जातात, ॲस्ट्रोनॉटिक्स ऑल्सो इज पार्ट ऑफ एरोस्पेस इटसेल्फ. तर एरोस्पेस इंजिनिअरिंग केल्यानंतर अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे आपल्याच इस्रोमध्ये आहेत, बाहेरच्या देशांमध्ये पाहिलं तर नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, रशियन स्पेस एजन्सीज आहेतच. पण आता मी नेहमी स्ट्रेस करते, एम्फसाइज करते की तुम्ही या क्षेत्रात शिकून भारतात काम करा, कारण भारताला आता गरज आहे तुमची. कारण इस्रोच्या आता येणाऱ्या काळात चंद्रयान 3 होणार आहे, मग गगनयान 1 आणि 2 हे आपले स्पेस स्टेशन्स असणार आहेत आणि अनमॅन्ड आणि मॅन्ड मिशन्स आणि भारताचा इंडिजिनस म्हणजे संपूर्ण स्वदेशी असे बनावटीचा. आणि हे स्पेस स्टेशन तर आहेत, पुन्हा शुक्र मिशन टू व्हीनस आणि नंतर आदित्य मिशन टू द सन आणि असे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांसाठी. आणि नंतर एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं पाहिलं तर विमान आणि वैमानिक शास्त्र या सगळ्या रिलेटेड ब्रांचेस आणि एव्हिओनिक्स इज ऑल्सो पार्ट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. तर हे जे ब्रांचेस आहेत, बीटेक एरोस्पेस आणि बीटेक एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि बीटेक एव्हिओनिक्स, या फील्ड्समध्ये खूप खूप ऑपॉर्च्युनिटीज आणि संधी आहेत येणाऱ्या काळात. आणि त्यामुळे मी आता शिकवताना आणि मार्गदर्शन करताना स्टुडंट्सना नेहमी सांगते की तुम्ही भारतात राहा आणि इथे करा हे आणि भारतासाठी काम करा. निश्चितच. तेव्हा खरं तर मॅम, जसं आपण तुम्हाला बघतोय की भारतात तुम्ही काम करतायत, नासामध्ये तुम्ही 6 वेळा जाऊन आलेला आहात आणि आता आपल्या सगळ्याच भारतातील विद्यार्थ्यांना ज्यांना खरंच ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी तुम्ही मार्गदर्शक म्हणून काम करताय आणि ही खूप कौतुकाची बाब आहे आणि अर्थात आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी देखील आहे. मॅम, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, एरोस्पेस इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय असतं? कारण एरोस्पेस इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिकल इंजिनियर ह्यामध्ये अजूनही खूप विद्यार्थ्यांना गोंधळ आहे. तर मला सुरुवातीला जाणून घ्यायचं की एरोस्पेस इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय असतं? आता बीटेक एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर
विमान आणि वैमानिक शास्त्र या रिलेटेड काम करू शकतात विद्यार्थी. म्हणजे विमानाच्या कॉकपिटमध्ये जे असतात सगळे इन्स्ट्रुमेंट्स आणि सगळ्या या IT आणि इलेक्ट्रॉनिक्स, याला एव्हिओनिक्स म्हणतात, हा एक भाग झाला. आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग डील्स विथ डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एअरप्लेन इंजिन्स आणि एव्हरीथिंग रिलेटेड टू हे एरोप्लेन्स आणि हेलिकॉप्टर्स, चॉपर्स, फ्लाइंग मशीन सगळं आलं त्यामध्ये. तर त्यामुळे बीटेक एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर बोईंग, लॉकहीड मार्टिन आणि असे पण कंपनीज आहेत आणि टाटा एरोस्पेस, टाटा एरोनॉटिकल आणि गोदरेज अँड बॉईस आणि इवन महिंद्रा अँड महिंद्रा, तर असे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हा झाला बीटेक एरोनॉटिकल. आणि तुम्ही विचारला तसा हा प्रश्न, बीटेक एरोस्पेस म्हणजे काय, तर या काही गोष्टी ओव्हरलॅपिंग आहेत. पण एरोस्पेस इंजिनिअरिंग जेव्हा म्हणतो तेव्हा स्पेसमध्ये म्हणजे अंतराळात आपण पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनपासून एस्केप करून बाहेर लांब जातो, तर इट इज ऑल रिलेटेड टू एरोस्पेस इंजिनिअरिंग. म्हणजे त्याच्यामध्ये रॉकेटरी आले, रॉकेट सायन्स टेक्नॉलॉजी, मग स्पेस क्राफ्ट कसे डिझाईन करतात आणि प्रोब्स आणि आपले उपग्रह जे असतात, म्हणजे टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट, रिमोट सेन्सिंग, नॅव्हिगेशन, या सगळे जे आहेत सॅटेलाइट्स, उपग्रह. आणि डिफेन्स सुद्धा त्याच्यामधला एक पार्ट होऊ शकतो. एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये रॉकेटरी आणि हा भाग झाला. आणि जेव्हा मिसाईल्स आणि डिफेन्स रिलेटेड कॉम्पोनंट्स अँड इक्विपमेंट बनवतो ते देशाच्या डिफेन्ससाठी, तर त्यामुळे हा अगदी महत्त्वाचा भाग आहे की भारतात राहून यू विल गेट अपॉर्च्युनिटीज टू वर्क फॉर द नेशन. म्हणजे एक देशप्रेम आणि देशभक्तीसाठी की डुईंग अ जॉब फॉर इस्रो आणि DRDO आणि इवन रिलेटेड, म्हणजे जर सप्लायर म्हणून काम करायचं असेल किंवा स्टार्टअप्स म्हणून, तर खूप संधी आहेत आता. आणि मी नेहमी म्हणते की विद्यार्थ्यांना आता सांगते की अच्छे दिन आए है फॉर द स्पेस सेक्टर. इट्स अ ग्रेट एक्साइटिंग टाइम. आणि आता हे वर्तमान काळ आणि भविष्य काळात खूप संधी येणार आहेत. त्यामुळे या ब्रांचेसना आता खूप महत्त्व आलेलं आहे. एरोस्पेस, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि एव्हिएशन रिलेटेड सगळ्या गोष्टी, इवन एव्हिओनिक्स. म्हणजे एव्हिओनिक्समध्ये काय येतं तर इलेक्ट्रॉनिक्स, ऑल डीलिंग विथ द कॉकपिट इन द एअरप्लेन. आणि त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन, IT, कम्प्युटर्स, प्रोग्रॅमिंग सगळंच आलं. सो इट इज मल्टीडिसिप्लिनरी. मॅम, जसं तुम्ही मला आता एरोस्पेस, एरोनॉटिक्स आणि एव्हिओनिक्स या संदर्भात नेमका फरक काय असतो ते समजून सांगितलंय. कारण इच्छा तर अनेकांची आहे की आपण अंतराळात जाऊन काम करावं, मात्र ह्या शिक्षणामध्ये नेमका फरक काय काय आहे हे देखील जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता मॅम, आतापर्यंत नेमका फरक काय आहे हे तुम्ही समजून सांगितलंय. मात्र आता जर आपल्याला एरोस्पेस, एरोनॉटिक्स आणि एव्हिओनिक्स ह्यामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, म्हणजे ही इंजिनिअरिंग करायची असेल, या ॲडमिशन घ्यायची असेल, त्यासाठी पात्रता काय आहे, कुठे नेमकी ॲडमिशन करता येऊ शकते आणि कशी? येस, एरो म्हणजे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड रिसर्च ऑर्गनायझेशन ही पुण्यात एक मोठी ऑर्गनायझेशन आहे. इट कम्स अंडर शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, SGI पुणे. आणि SGI इन कोलॅबरेशन विथ अजिंक्य DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, जे लोहगाव पुण्यामध्ये आहे, तर इथे हे कोर्सेस रन केले जातात. आणि इथे हे बीटेक एरोस्पेस, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि बीटेक एव्हिओनिक्स हे कोर्सेस आहेत. तर SGI हे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स गेले 20 वर्ष जवळजवळ पुण्यामध्ये आहेत. आणि इथे कोर्सेस आहेत ऑलरेडी. पूर्वी इग्नोचे बीटेक कोर्स होते. मग एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग हा DGCA अप्रूव्ड, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, हा तर आहेच ऑलरेडी. आणि विंग्स कॅटमध्ये अजून रिलेटेड टू एव्हिएशन असे कोर्सेस आहेत. केबिन क्रू, एअर होस्टेस आणि इवन फॉर दॅट मॅटर एव्हिएशन मॅनेजमेंट, असे अनेक रिलेटेड टू एव्हिएशन असे कोर्सेस ऑलरेडी इथे रन होत होते. पण आता नव्याने हे कोलॅबरेशन असल्यामुळे अजिंक्य DY पाटील अँड SGI ग्रुप are starting this. They are coming up with great courses, interesting and exciting courses, BTech Aerospace, BTech Aeronautical Engineering आणि BTech Avionics. आणि apart from that there is BSc Aeronautics from the Mumbai University. आणि या अम्ब्रेला खाली हे असे सगळे कोर्सेस रन होतात. आणि हे का सुरू करतो आपण तर नीड किंवा रिक्वायरमेंट स्टुडंट्सकडून येते किंवा पालक
आम्हाला जे येऊन सांगतात की असे कोर्सेस रन करा, कारण मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि ITCS हे तर आहेतच एव्हरग्रीन ब्रांचेस, स्पेशली मेकॅनिकल, आणि हे जॉब फेच करतात तुमच्यासाठी, लगेच जॉबच्या संधी आहेत, नोकरी मिळते. पण हे जे आता खरी पॅशन आणि इंटरेस्टने परस्यू करणारे हे जे मुलं आहेत ना, ते आमच्याकडे येतात आणि त्यामुळे आम्हाला ही अशी गरज भासली, त्यामुळे हे कोर्सेस आपण सुरू केलेले आहे. आणि सध्या जसं तुम्ही सांगतात की येणाऱ्या काळामध्ये अनेक संधी देखील यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतात. मॅम, अनेक वेळा असं होतं की शिक्षण घ्यायचं आहे पण पैसा किंवा अनेक गोष्टी असतात, आर्थिक परिस्थिती तेवढी नसेल तर आपल्याला शिक्षण घेता येत नाही. तर ॲरो म्हणजे AERO ही शिष्यवृत्ती प्रोव्हाइड करते का? हो, स्कॉलरशिप्स आहेत नक्की. आणि 12वी नंतर PCM करून त्यानंतर CET जी असते एरोची, आणि अजिंक्य DY पाटील हे स्वतःचे पण CET घेतात. तर आपण CET घेतल्यानंतर जे टॉपमधले स्टुडंट्स आहेत, डिझर्विंग आणि विथ टॅलेंट, त्यांना नक्कीच स्कॉलरशिप्स आहेत, या संधी आहेत, आणि आपण एनकरेज करतो की त्यांना मोटिवेट करतो की हे कोर्सेस जॉईन करा. आणि PCM केल्यानंतर ही संधी आहेच, पण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे एक फ्लेक्झिबिलिटी आलेली आहे की PCB ज्यांनी घेतलेला आहे बट दे डोंट वॉन्ट टू गो फॉर मेडिसिन अँड रिलेटेड ब्रांचेस, दे कॅन स्टील कम फॉर दिस कोर्स लाईक BSc आणि BTech. पण त्यांना PCM साठी, म्हणजे त्यातल्या त्यात मॅथमॅटिक्ससाठी स्पेशल कोर्स 2 वर्ष खूप अभ्यास करावा लागेल, बट ते देखील एक आहे, म्हणजे ती संधी, आणि तो चान्स पण आपण देतो. आणि पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटीमधला हा कोर्स आहे BSc एरोनॉटिक्स. तर हा देखील स्टुडंट्सना एक ऑप्शन आहे. आणि असे हे BTech आणि BSc आणि AME एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग हा कोर्स जो DGCAचा आहे, तर इथे काय आपण मुलांना ट्रेन करतो टू बिकम द एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर्स, आणि त्यांच्याकडे लायसन्स मिळतो त्यांना. आणि जेव्हा जेव्हा एअरपोर्टवरून विमान टेक ऑफ होतं त्याच्या आधी त्या AMEचाच सिग्नेचर आणि ओके टू टेक ऑफ, रेडी टू टेक ऑफ असल्याशिवाय विमान उडतच नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि खूप संधी आहेत आता येणाऱ्या काळामध्ये. निश्चितच. हे तर तुम्ही आतापर्यंत संधी कोणकोणत्या उपलब्ध आहेत, आणि अर्थात आपल्या ज्या विद्यार्थ्यांना खरं तर आर्थिकरित्या सपोर्ट तेवढा नसेल त्यांना स्कॉलरशिप देखील उपलब्ध आहे, ही देखील आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे मॅम ह्या ठिकाणी. एअरलाईन्समध्ये जर करिअर करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? BTech एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि एव्हिओनिक्स, BTech एव्हिओनिक्स हे केल्यानंतर त्या फ्रेश इंजिनियर्सना छान छान संधी आता आहेत, कारण बोईंग, लॉकहीड मार्टिन आणि HAL आणि आपल्या देशातच आता हे सगळे बाहेरच्या कंपनीज, एअरबस वगैरे येत आहेत. अच्छा. म्हणजे बंगलोर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अनेक ठिकाणी, पुण्यात पण. तर इथे लागणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी, आय मीन एरोनॉटिकल आणि एव्हिओनिक्ससाठी, त्या इथे आता उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना, म्हणजे हे फ्रेश ग्रॅज्युएट झाल्यानंतर खूप संधी आहेत, आणि त्यांना छान पॅकेजेस पण आहेत. 7 ते 10 लाख इनिशियल अमाऊंट पर ॲनम, आणि नंतर 50 लाखपर्यंत पण अट्रॅक्टिव्ह सॅलरीज. इट कॅन बिकम अ व्हेरी ल्युक्रेटिव्ह करिअर. आणि मी मगाशी सांगितलं तसं हे इंजिनिअरिंगच्या या ब्रांचेस केल्यानंतर, म्हणजे एव्हिओनिक्स इंजिनियर किंवा एरोनॉटिकल इंजिनियर हा एका मोठ्या कंपनीसाठी करू शकतो, किंवा इवन स्वतःचे आपले स्टार्टअप्स पण सुरू करू शकतो. कारण पूर्वी असं होतं की नोकरी करायची असेल तर टाटा, बिर्ला, बजाज आणि असे मोठ्या कंपनीचं नाव घ्यायचे, किंवा रिलायन्स. आता मी जेव्हा विद्यार्थ्यांना विचारते तुम्हाला कुठे काम करायचं, ते म्हणतात आय वॉन्ट टू बी सेल्फ एम्प्लॉईड, आणि स्टार्टअप्स करायचे आहेत. आणि त्यामुळे आत्मनिर्भर व्हायचं आहे विद्यार्थ्यांना, आणि लवकरच लहान वयात ते एंटरप्रेनर्स होतात. खरे मॅम. आता म्हणजे फक्त इंजिनिअरिंग
करून म्हणजे एअरस्पेस किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग संबंधित जे कोर्सेस उपलब्ध आहेत ते करून तुम्हाला फक्त नोकरीच करायची असं नाहीये, तर स्वतःचं स्टार्टअप देखील उभारू शकतात. ही देखील चांगली बाब आहे. मॅम, खरं तर या संबंधित विषयावर अजूनही आपण बोलणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण या ठिकाणी थांबतोय. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण अर्थात आजचा जो शो आहे तो विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ब्रेक नंतर आणखीनही काही प्रश्नांची उत्तरं आपण मॅमकडून जाणून घेणार आहोत. थोडं थांबतोय एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एरोस्पेस इंजिनिअरिंग आणि अर्थात एरोनॉटिकल आणि एव्हिओनिक्स इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, या इंजिनिअरिंगमध्ये जाण्यासाठी नेमकं काय करण्याची गरज आहे, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत लीना बोकील मॅम आहेत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहोत. मॅम, कोर्स कोणकोणते आहेत ते तर मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलंय. मात्र आता या कोर्सेसमध्ये संधी कोणकोणत्या आहेत आणि रोजगार कसा मिळू शकतो त्या संदर्भात सांगा. हो, थोडं अजून सविस्तर सांगते. तर आता मी बोलले तसं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि DRDO या 2 डिपार्टमेंटसाठी काम करण्याची संधी अनेक इंजिनियर्सना करायची असते, बघायची असते. आणि प्रोजेक्ट्स, मिनी प्रोजेक्ट्स त्यांना आम्ही सांगतो की 3rd इयर इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट तुम्ही जर स्पेस रिलेटेड केला, म्हणजे मिनी प्रोजेक्ट, आणि मग फायनल इयरचा जर स्पेस रिलेटेड केला तर खूप संधी मिळणार आहेत. आणि एक चांगली न्यूज आहे, एक गोष्ट आहे की आता आजकाल इस्रो आणि DRDOच्या इंटर्नशिप्स देखील आहेत. हो, 3rd इयरला त्यांना इंटर्नशिप करता येते. दे कॅन बी पार्ट ऑफ दॅट अँड मेनी अदर कंपनीज ऑफर इंटर्नशिप टू स्टुडंट्स, म्हणजे गोदरेज आणि हे सगळे. आणि दुसरं म्हणजे मिनी प्रोजेक्ट झाल्यानंतर प्रोजेक्ट जो फायनल इयरचा स्पेस रिलेटेड ॲप्लिकेशन केला तर अजूनच छान छान संधी मिळतात. आणि जसं मी बोलले तसं इस्रोमध्ये येणाऱ्या काळात खूप खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि मोठ्या मिशन्स आहेत. कारण पूर्वी जरा इन्सॅट आणि रिमोट सेन्सिंग आणि एवढ्याच सॅटेलाईट्स आणि असे होते प्रोग्राम्स, पण आता इस्रोचे खूप अनेक मिशन्स, आता मोहीम येणाऱ्या काळात घडणार आहेत. त्यातल्या त्यात पोस्ट पॅन्डेमिक खूप गोष्टी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संधी आहे नक्कीच. आणि एरोनॉटिकल आणि एव्हिओनिक्स केल्यानंतर मी सांगितलं तसं टाटा एव्हिएशन, गोदरेज अँड बॉयज, एकतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, आणि असे खूप संधी आहेत. आणि बोईंग, लॉकहीड मार्टिन हे मोठ्या मोठ्या कंपनीज इंडियामध्ये त्यांचे ऑर्गनायझेशन्स आणतात. तर त्यामुळे SGI म्हणजे हे जे शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आहे आणि त्यांचाच आपला एरो म्हणजे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग रिसर्च ऑर्गनायझेशन, या विंग खाली आपले लॅब पण हायटेक लॅब आहे. आणि तिथे खूप गोष्टी हँड्स ऑन एक्सपिरियन्स करायला मिळतो मुलांना. आणि विंड टनेल्स, अर्थात त्यांना ते सगळं बघायला मिळू शकतं. एक्झॅक्टली. अपार्ट फ्रॉम क्लासरूम लेक्चर्स या गोष्टींचा एक्सपोजर पण खूप महत्त्वाचा आहे. तर विंड टनेल्स आणि एअरप्लेन्स, ॲक्च्युअल एअरप्लेन्स प्रोक्युअर केलेले आहेत इन्स्टिट्यूशनने, आणि हे सगळं बघायला मिळतं त्यांना. सिम्युलेटर आणि हँड्स ऑन म्हणजे हे जे कॉकपिटमध्ये असतात ते इन्स्ट्रुमेंट्स आणि लॅब फॅसिलिटीज, हायटेक, स्टेट ऑफ द आर्ट, या सगळ्या टेक्नॉलॉजी आणि लॅब असल्यामुळे, आणि आपल्याला इन्क्युबेशन आणि या R&D साठी या गोष्टी सगळ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तिथे. आणि त्यामुळे अपार्ट फ्रॉम क्लासरूम लेक्चर्स म्हणजे टीचिंग लर्निंग, मग प्रॅक्टिकल एक्सपोजर अँड नॉलेज आणि मिनी प्रोजेक्ट आणि मेजर प्रोजेक्ट, या सगळ्या गोष्टी करता येतात. आणि रिलेव्हंट फील्डमध्ये त्यांना सगळं करता येतं. आणि विंग्स, एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी यामध्ये इवन केबिन क्रू आणि या गोष्टी पण आहेत. ज्यांना इंजिनिअरिंग नाही करायचं आहे त्यांना एअर होस्टेस, केबिन क्रू आणि इवन एव्हिएशन मॅनेजमेंट असे कोर्सेस देखील आहेत. तर या सगळ्या संधी आता अजिंक्य DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आणि इन कोलॅबरेशन विथ SGI एरो हे आपण सुरू करतो. तर लुकिंग ॲट द डिमांड मग आपण सप्लाय केला पाहिजे, तसं आपण करतोय. निश्चितच मॅम, खरं तर एरोस्पेस संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि खूप सखोल अशी माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा एरोस्पेस, एरोनॉटिकल आणि एव्हिओनिक्स या इंजिनिअरिंग संदर्भात आज मॅम आपल्यासोबत बोललेल्या आहेत. किंवा या इंजिनिअरिंग व्यतिरिक्त तुम्हाला जर एअर हॉस्टेज किंवा इतर कुठल्या कोर्सेस करायचे असतील तर निश्चितपणे या कॉलेजला संपर्क साधा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. नमस्कार.
लाल मातीतली कुस्ती म्हणजे